Hello dear children, welcome back in my YouTube channel EduChange. Here in this lesson today we are going to visit a fantastic shop, and the name of the fantastic shop is Granny Gunabai's Dream Shop. Granny Gunabai's Dream Shop. गुणाबाई आजीचं स्वप्नाचं दुकान. ड्रीम म्हणजे स्वप्न. So first of all, here is the introduction passage, and this speech is given by Granny Gunabai. So in this topic, we will read this speech and simultaneously I will translate that passage into good Marathi. Okay? Are you ready with me? So let's start. Hello, I am Gunaji. नमस्ते, मी गुणाजी आहे. डू यू नो हाऊ ओल्ड आय एम? तुम्हाला माहीत आहे का माझं वय किती आहे ते? हाऊ ओल्ड आय एम, माझं वय किती आहे ते? नो, आय बेटर नॉट टेल यू. नाही, मीही तुम्हाला न सांगितलेलंच बरं. यू वोंट बिलीव मी, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत. यू वोंट, वोंट म्हणजे विल नॉट. Enough to say, I have seen your great 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 grandfather when he was a small kid. एवढंच पुरेसं आहे की मी तुमचे आजोबा पणजोबा खापर पणजोबा जेव्हा लहान मूल होते तेव्हा त्यांना पाहिलेलं आहे. म्हणजे पहा, मग कल्पना करा माझं वय किती असेल. आय लव चिल्ड्रन, मला मुले आवडतात. अँड आय नो व्हॉट दे ड्रीम ऑफ, आणि मला माहीत आहे ती मुलं कशाची स्वप्न पाहतात ते. दॅट्स वाय आय ओपन द शॉप एक्सक्लुसिव्हली फॉर द चिल्ड्रन. एक्सक्लुसिव्हली फॉर चिल्ड्रन म्हणून दॅट्स वाय ही फ्रेज लक्षात घ्या. दॅट्स वाय म्हणजे म्हणून. आय ओपन, मी हे फक्त मुलांसाठी दुकान उघडले आहे. दॅट्स वाय. आणि तुमच्या स्पीकिंग प्रॅक्टिसमध्ये सुद्धा दॅट्स वायचा वापर करत चला. आय मेक युअर ड्रीम्स कम ट्रू, मी तुमची स्वप्न खरी करायला मदत करते. आय मेक युअर ड्रीम्स कम ट्रू, तुमची स्वप्न खरी करायला, स्वप्न सत्यात उतरवायला मदत करते. बट माय चार्जेस आर स्टीप, परंतु माझे जे चार्जेस आहेत ते मात्र महाग आहेत. युअर वर्ड ऑफ ऑनर इज व्हॉट आय नीड, मला फक्त तुमचे वचन हवे आहे. मला तुमच्या वचनांची गरज आहे. व्हॉट आय नीड. टेक व्हॉट एव्हर यू लाईक, तुम्हाला जे आवडतं ते घ्या. बट मेक अ प्रॉमिस, परंतु वचन द्या, मला वचन द्यायला विसरू नका. बट मेक अ प्रॉमिस. अँड रिमेंबर, आणि लक्षात ठेवा. इफ यू ब्रेक युअर प्रॉमिस, जर तुम्ही तुमचं वचन मोडलं तर काय होईल. माय गुड्स विल कम बॅक टू मी, माझ्या सगळ्या वस्तू माझ्याकडे परत येतील. भविष्यकाळ आहे. माय गुड्स विल कम बॅक टू मी, माझे सगळे साहित्य परत येईल माझ्याकडे. सो हिअर इज द पिक्चर ऑफ गुणाबाई. यू कॅन सी. ओके, गुणाबाई आजी. नाउ वी आर गोइंग टू व्हिजिट हर शॉप and we will look what good is there. Okay, you can see here, master of English spelling, maths wizard. आता मास्टर ऑफ इंग्लिश स्पेलिंग म्हणजे ज्याला इंग्लिश स्पेलिंगचं मास्टर व्हायचं आहे त्याच्यासाठी त्यामध्ये काही उपयोगी पदार्थ, उपयोगी पुस्तकं त्यामध्ये ठेवलेली आहेत. मॅथ्स विझर्ड, विझर्ड म्हणजे गणितातला हुशार माणूस ज्याला व्हायचं आहे त्याच्यासाठी आवश्यक ते साहित्य त्या पॅकेजमध्ये ठेवलेलं आहे. इथे आहे टॉप ॲथलीट, ॲथलीट म्हणजे धावपटू किंवा व्यायामपटू. ट्विंकल टोज डान्सर, ज्याला डान्सर व्हायचं आहे त्याच्या उपयोगीचं साहित्य आहे. इथे ज्याला मेलडी क्वीन व्हायचं आहे त्याच्यासाठी उपयोगी साहित्य आहे. यू कॅन सी सम चिल्ड्रन, दे आर व्हिजिटेड हर शॉप. बेस्ट क्रिकेटर, ॲस्ट्रो सायंटिस्ट आणि अ ब्रेव हार्ट. ठीक आहे, एवढे या ठिकाणी संच किंवा पॅकेजेस ठेवलेले दिसतात. ओके, सो वी आर मूव्हिंग फर्दर. हिअर आर सम कॉन्व्हर्सेशन्स.
आता हा मुलगा आजीला काय म्हणतोय पाहूया आपण. ग्रॅनी, माय ड्रीम इज टू टॉप माय क्लास इन इंग्लिश. आजी, मला माझ्या वर्गात इंग्लिशमध्ये पहिलं यायचं आहे. इज टू टॉप माय क्लास इन इंग्लिश. इंग्लिश विषयामध्ये मला खूप मार्क्स मिळवायचे आहेत असं तो म्हणतोय. आजी काय म्हणते पहा. हिअर इज अ सेट ऑफ माय इंग्लिश बुक्स. हे बघ, इथे हा संच आहे माय इंग्लिश बुक्सचा. पहा मित्रांनो, आता माय इंग्लिश बुक्स हा जो संच आहे ना, हा संच सध्या तुम्ही वापरत आहात. इयत्ता पहिलीपासून 8वीपर्यंतची जी पुस्तकं आहेत ती सगळी माय इंग्लिश बुक्स याचा घटक आहेत. आणि म्हणून तुम्ही जर आता 1ली ते 8वीपर्यंतची जर पुस्तकं जर अभ्यासली, नीट व्यवस्थित त्या सर्व पुस्तकांचा अभ्यास केला, तर तुम्ही सुद्धा इंग्लिशमध्ये टॉपला जाणार आहात. इंग्लिशमध्ये सर्व वर्गात तुम्ही हुशार होताल. परंतु कधी? तुम्हाला माय इंग्लिश बुकचं सगळ्या वाचावं लागेल आणि सगळ्या ॲक्टिव्हिटीज कराव्या लागतील. इथे आजी पुढे म्हणते पहा. बट यू मस्ट गिव्ह मी युअर प्रॉमिस दॅट यू विल रीड द बुक्स अँड डू ऑल द ॲक्टिव्हिटीज. आजी म्हणते, मात्र तुम्हाला एक मला वचन द्यावं लागेल की तुम्ही सगळी पुस्तकं वाचाल आणि डू ऑल द ॲक्टिव्हिटीज, आणि सगळ्या ॲक्टिव्हिटीज ज्या दिलेल्या आहेत, लिसनिंग, रीडिंग, स्पीकिंग, या ज्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज कृती दिल्या आहेत त्या सर्व कृती तुम्ही कराल असं मला वचन द्या, असं ती आजी म्हणते. पुढचं कॉन्व्हर्सेशन पहा इथे. ग्रॅनी, व्हॉट कॅन यू गिव्ह मी टू मेक मी ब्रेव्ह हार्ट. मला धाडसी व्हायचं आहे, तू काय देऊ शकतेस आजी मला त्यासाठी. व्हॉट कॅन यू गिव्ह मी, मला काय देऊ शकतेस. आजी म्हणते, हिअर इज अ पॅकेट ऑफ सेल्फ कॉन्फिडन्स. हे बघ, आजी म्हणते, हे बघ इथे काय आहे, पॅकेट आहे. कशाचं? सेल्फ कॉन्फिडन्सचं. सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे स्वतःवरचा आत्मविश्वास. बट यू मस्ट प्रॉमिस मी टू बिलीव्ह अँड अचीव. पण मला तू तो आत्मविश्वास, त्यासाठी तू तो विश्वास तो द्यायला हवा, विश्वास ठेवायला हवा आणि ते मिळवायलाही हवा, असं तुम्हाला वचन दे. पुढे पहा, या ठिकाणी आणखी एक कॉन्व्हर्सेशन दिलेलं आहे. हां, ही मुलगी काय म्हणते पहा. ग्रॅनी, प्लीज डोंट लाफ ॲट मी. आजी, मला हसू नको. बट आय वॉन्ट टू ट्रॅव्हल टू द स्टार्स. पण मला चांदण्यांच्यावर प्रवास करायचा आहे, ताऱ्यांचा प्रवास करायचा आहे. बट आय वॉन्ट टू ट्रॅव्हल, ट्रॅव्हल म्हणजे प्रवास आणि स्टार्स म्हणजे चांदण्या. आजी काय म्हणते. आय नेव्हर लाफ ॲट माय यंग फ्रेंड्स. मी कधीही माझ्या लहान मित्रांसाठी किंवा त्यांना हसत नाही. आय नेव्हर लाफ ॲट माय यंग फ्रेंड्स. हिअर इज अ पॅकेज टू हेल्प यू रीच द स्टार्स. इथे चांदण्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करणारं हे पॅकेज आहे. त्याचा तुला काय होईल, उपयोग होईल. अँड बियॉन्ड, आणि तुला ताऱ्यांच्या पलीकडे जायलाही त्याचा उपयोग होईल. बट गिव्ह मी युअर वर्ड ऑफ ऑनर. पण तू मला तुझे वचन दे. वर्ड ऑफ ऑनर ही एक फ्रेज आहे आणि त्याचा अर्थ होतो प्रॉमिस. दॅट यू विल ऑलवेज लव अँड रिस्पेक्ट नेचर. आता कसलं वचन मागते आजी. आजी म्हणते की तू नेहमीच निसर्गावर प्रेम करशील आणि निसर्गाचा आदर करशील असं. तर या ठिकाणी आता पुढे ॲड्रेस आहे दुकानाचा. हिअर इज द साइन ऑफ लोकेशन. ओके. Cloud9, बियॉन्ड द हॉरिझॉन, फॅन्टसी लँड. Cloud9 म्हणजे काय, तर Cloud9 सुद्धा फ्रेज आहे. जेव्हा तुम्ही खूप आनंदात असता त्यावेळेस ते दाखवण्यासाठी तुम्ही ही फ्रेज वापरता. आय एम ऑन Cloud9 म्हणजे मी खूप आनंदी आहे. बियॉन्ड द हॉरिझॉन, हॉरिझॉन म्हणजे क्षितिज, क्षितिजाच्या पलीकडे आहे हे दुकान. आणि कुठे, फॅन्टसी लँड, फॅन्टसी लँड म्हणजे अद्भुत अशा प्रदेशामध्ये हे दुकान आहे. So I hope you all have understood this passage and these conversations very well. If you are feeling any difficulty related to this topic, you can comment me in comment section in comment box. Also, in next video we will cover workshop, that means pointers of this lesson. Okay, so don't forget to watch that video. Okay, so I am very thankful for watching my video. Bye everyone. Thank you.